नमस्कार, स्वागत आहे तुमचं एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या शासन आदेशावर बोलणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये म्हणजे NHM मध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केलेल्या कंत्राटी वाहन चालकांना नियमित करण्याबद्दल एक आदेश आला होता. तो म्हणजे 4 डिसेंबर 2024चा. हो, बरोबर. आता 18 सप्टेंबर 2025ला म्हणजे अगदी नुकताच त्यात काही सुधारणा करणारा नवीन आदेश आलाय. आपल्याकडे हा नवीन आदेश आहे. तर आजच्या डीप डाईव्हमध्ये आपण बघूया की हे बदल नेमके काय आहेत आणि त्याचा या वाहन चालकांच्या नियमितीकरणाच्या प्रक्रियेवर काय परिणाम होऊ शकतो. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. हो, नक्कीच. हा जो नवीन आदेश आहे ना, तो मूळ आदेशातल्या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये बदल करतोय. म्हणजे अधिकार आणि जबाबदाऱ्यांमध्ये थोडा फरक केलाय. अच्छा. मूळ उद्देश तर तोच आहे, म्हणजे या अनुभवी वाहन चालकांना आरोग्य विभागाच्या सेवेत कायम करणं. अगदी. पण आता हे बदल कसे परिणाम करतील ते बघायला हवं. पहिला बदल आहे पगाराच्या निश्चितीबद्दल, म्हणजे वेतन निश्चितीच्या मान्यतेसंदर्भात. ओके. मला आठवतंय मूळ आदेशात म्हटलं होतं की नियमित झाल्यावर सध्याचं जे मानधन आहे त्यात एक वेतनवाढ मिळवून म्हणजे साधारण 3% वाढ गृहीत धरूया, पगार निश्चित होईल. हो. पण त्याला ना शासनाची म्हणजे थेट मंत्रालयातून मंजुरी लागायची. आता यात काय बदललंय? तर आता नवीन आदेशानुसार पगार निश्चित करण्याची पद्धत तीच ठेवली आहे, पण जी मान्यतेची अट होती ना ती बदलली आहे. आता शासनाची म्हणजे राज्य पातळीवरची मान्यता लागणार नाही. अरे वा. मग कोणाची लागणार? आता संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याची मान्यता पुरेशी असेल. म्हणजे अधिकार आता स्थानिक पातळीवर दिलाय. म्हणजे प्रत्येक केससाठी आता मंत्रालयात जाण्याची गरज नाही. हे तर प्रशासकीय दृष्ट्या सोयीचं वाटतंय. कदाचित यामुळे प्रक्रिया थोडी वेगवान होईल. हो, तशी अपेक्षा आहे. पण इथे एक मुद्दा आहे. काय? हे संबंधित नियुक्ती प्राधिकारी म्हणजे नेमकं कोण? जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन की आणखी कोणी, हे आदेशात स्पष्ट केलेलं नाहीये. हो ना. ही स्पष्टता नसेल तर मग या विकेंद्रीकरणाचा नेमका फायदा कसा होणार किंवा कोण जबाबदार आहे हे कसं कळणार? बरं, पुढचा बदल काय आहे? पुढचा बदल आहे कागदपत्रांच्या छाननीबद्दल, म्हणजे व्हेरिफिकेशन. पूर्वीच्या आदेशात कसं होतं की नियुक्ती तर होणार, पण कागदपत्रांची तपासणी केली जाईल. आणि ती तपासणी कोण करणार होतं? ती शासन स्तरावर म्हणजे पुन्हा राज्य पातळीवर स्वतंत्रपणे होणार होती. अच्छा. आणि आता ती जबाबदारी पण खाली आणलीये का? अगदी बरोबर. नवीन आदेश म्हणतो की छाननी आवश्यक आहेच, पण ती आता संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने स्वतंत्रपणे करायची आहे. परत तेच, अधिकार आणि जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्याकडे. ओके. म्हणजे जिथे नियुक्ती तिथेच तपासणी. यामुळे कदाचित तपासणी जास्त व्यवस्थित आणि लवकर होऊ शकेल, कारण स्थानिक अधिकाऱ्याला तिथली परिस्थिती जास्त माहिती असेल. हो, ती एक बाजू आहे. पण मला एक दुसरी बाजू पण दिसतेय. म्हणजे जर अधिकार स्थानिक पातळीवर दिला तर प्रत्येक नियुक्ती प्राधिकारी आपापल्या पद्धतीने छाननी करेल का? म्हणजे एका जिल्ह्यात वेगळे नियम, दुसऱ्यात वेगळे असं होऊ शकतं. ही एक रास्त भीती आहे. विकेंद्रीकरणात हा एक धोका असतोच की अंमलबजावणीत फरक येऊ शकतो. यावर काहीतरी नियंत्रण किंवा समन्वय लागतोच. बरोबर. आता तिसरा बदल कोणता आहे? तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा बदल आहे नवीन जागेवर रुजू होण्याच्या मुदतीबद्दल. मूळ आदेशात सांगितलं होतं की नवीन पदस्थापनेवर 8 दिवसांच्या आत रुजू व्हायचं आहे. आणि नाही झालं तर? नाही झालं तर सेवा समाप्त केली जाईल अशी तरतूद होती. पण त्यावर अंतिम निर्णय कोण घेणार होता? तर शासन, म्हणजे पुन्हा राज्य सरकार. अच्छा. म्हणजे आता सेवा समाप्तीसारखा एवढा मोठा निर्णय पण स्थानिक पातळीवर घेतला जाणार? हो. नवीन आदेशानुसार 8 दिवसांचा नियम तसाच आहे. रुजू नाही झाला तर सेवा समाप्तीचा परिणाम पण तसाच आहे. पण निर्णय घेण्याचा अधिकार आता शासनाकडून काढून संबंधित नियुक्ती प्राधिकाराला दिला आहे. बापरे. म्हणजे कर्मचाऱ्याला 8 दिवसांत रुजू व्हावंच लागेल, नाहीतर स्थानिक अधिकारीच कारवाई करू शकतो. मंत्रालयात जाण्याची गरज नाही. अगदी. पण यात एका गोष्टीवर अजून स्पष्टता आणली आहे जी चांगली आहे. काय आहे ते? समजा नियमितीकरणापूर्वीचा नियुक्ती प्राधिकारी वेगळा आहे आणि नंतरचा वेगळा आहे. म्हणजे कर्मचारी एका अधिकाऱ्याच्या अंडर होता, आता दुसऱ्याकडे जातोय आणि तो नवीन ठिकाणी रुजू झाला नाही. हो, अशी परिस्थिती येऊ शकते. मग काय? तर अशा वेळी जिथे तो रुजू झाला नाही, तो नंतरचा नियुक्ती प्राधिकारी तसा रिपोर्ट त्याच्या आधीच्या म्हणजे कंत्राटी सेवेतील नियुक्ती प्राधिकाऱ्याला देईल. ओके. आणि मग तो आधीचा नियुक्ती प्राधिकारी सेवा समाप्तीचा अंतिम निर्णय घेईल. यामुळे अधिकार क्षेत्र आणि जबाबदारीबद्दल थोडी जास्त स्पष्टता येते.
गोंधळ होत नाही. हे महत्वाचं स्पष्टीकरण आहे. तर थोडक्यात सांगायचं तर काय बदललंय? वेतन निश्चितीची मान्यता, कागदपत्रांची छाननी आणि रुजू न झाल्यास कारवाई या तिन्ही महत्वाच्या टप्प्यांवरचे निर्णय घेण्याचे अधिकार आता राज्य शासनाकडून खाली म्हणजे संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे गेले आहेत. अगदी बरोबर. हे सगळं म्हणजे प्रशासकीय विकेंद्रीकरण झालं. उद्देशास दिसतोय की प्रक्रिया सोपी व्हावी, वेग वाढावा, स्थानिक पातळीवर जबाबदारी निश्चित व्हावी. यामुळे हजारो वाहन चालकांच्या नियमितीकरणाला खरंच गती मिळू शकेल अशी आशा आहे. त्यांच्या नोकरीच्या सुरक्षितेसाठी आणि आर्थिक लाभांसाठीही महत्वाचं आहे. निश्चितच. पण हे अधिकार स्थानिक पातळीवर देणं जरी प्रशासकीय सोयीचं असलं तरी एक प्रश्न मनात येतोच. तो म्हणजे संपूर्ण राज्यात हे जे वेगवेगळे नियुक्ती प्राधिकारी असतील ते या नियमांची अंमलबजावणी सारख्याच पद्धतीने आणि न्यायाने करतील का? हो, विशेषतः कागदपत्रांची छाननी असेल किंवा सेवा समाप्तीसारखे गंभीर निर्णय असतील. यात एकसारखेपणा कसा राखला जाईल यासाठी काही राज्य पातळीवरची नियमावली किंवा समन्वय यंत्रणा असेल का? हा प्रश्न या आदेशाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी खूप महत्त्वाचा ठरेल. खरंय. धन्यवाद. धन्यवाद.